अगं श्रीकांतला खोलीत बसून कंटाळा आला होता, सतत म्हणत होता बाहेर जायचंय, म्हणून इकडे हॉलमध्ये घेऊन आले. तू एक काम कर, त्याचा ब्रेकफास्ट इकडे हॉलमध्येच घेऊन ये, ठीक आहे? बघ मी गोळ्या आणायच्या विसरले तुझ्या, थांब लगेच आणते. श्रीकांत सर, पहिल्यांदा निशब्द झालोय मी. तुला काय आशीर्वाद देऊ हे कळतच नाही का मला. जे काही मी बघितलंय ऐकलंय त्याचा अर्थ काढायचा खूप प्रयत्न करतोय, काहीच अर्थ मिळत नाहीये. मला सांग, जे काही घडलं ते तुझ्या मर्जीने घडलं? मी तुला काहीतरी प्रश्न विचारला आहे, उत्तर अपेक्षित आहे मला त्याचं. जे काही घडलं ते तुझ्या मर्जीने घडलं का? का ग का? अहिल्याच्या आदित्यच्या बायकोबद्दलच्या अपेक्षा माहिती आहेत ना तुला, कल्पना आहे ना तुला? नाही, आणि ह्याच्यात काहीही चुकीचं नाहीये. अहिल्या तुला आदित्यची चांगली मैत्रीण समजते, तुझ्यावर विश्वास ठेवते, तरी का असं केलं? हा का? असं काही करायच्या आधी एकदा, फक्त एकदा आमच्याशी बोलावं असं नाही वाटलं तुम्हाला? खरं तर मनात नाही माझ्या, पण काळजावर दगड ठेवून सांगतोय की तुम्ही आमची फसवणूक केली, विश्वासघात केलाय आमचा. श्रीकांत सर, माफ करा आम्हाला. दुसरा कुठला पर्याय नव्हता समोर. पण सर, अन हो, देवी यांच्या अपेक्षा माहीत आहेत मला. आणि मी कधीच या घराच्या सुखाच्या आडवी नाही येणार. मला इथले कुठले बी अधिकार नको. मी समद्यांची सेवा करायला इकडे आले होते आणि आयुष्यभर सेवा करत राहील. पण प्लीज ह्याच्या पुढे मला काय बी विचारू नका. मला नाही सांगता येणार. सर, अजून एक विनंती आहे. आदित्य सरांवर राग धरू नका. त्यांचा बी नाईलाज होता. तू नाव काहीही दे, पण तू आमची फसवणूक केलीस, विश्वासघात केलास आमचा, आणि त्याबद्दल अहिल्या तुम्हाला कधीही क्षमा नाही करणार. श्रीकांत, श्रीकांत काय योगायोग आहे बघ. डॉक्टर म्हणाले हवा पालटासाठी कुठेतरी जा 2 दिवस, आणि लक्ष्मीचा फोन आला. अरे भावनाचं लग्न झालंय ना, तर तिने आपल्याला सगळ्यांना तिकडे बोलवलंय 2 दिवस. तारू, तयारीला लागा. आणि हे काय, ब्रेकफास्ट नाही आणलास अजून? पटकन ब्रेकफास्ट घेऊन ये आणि पाणी पण आण सोबत, गोळ्या द्यायच्यात. होय.
आज ना मन प्रसन्न वाटतंय. बघ ना, सकाळी सकाळी लक्ष्मीचा फोन आला, किती छान वाटलं मला. आणि त्यात आदित्यसाठी आपण जी पूजा ठेवली होती ती सुद्धा पार पडली व्यवस्थित. म्हणजे आदित्य नव्हता त्या पूजेला, पण पूजा उत्तम झाली. आता माझ्या अंगात अगदी नवीन उत्साह संचारलाय. असं वाटतंय की आदित्यच्या लग्नाची वेळ आता जवळ आली आहे. आता नवीन जोमाने मी त्याच्यासाठी मुलगी बघायला सुरुवात करणार आहे. आता माझ्या आदित्यवर कुठलंही संकट येणार नाही. अरे आठवलं, आता कसं सांगू अहिल्याला, किती भोळेपणानं ती आदित्यच्या लग्नाचे स्वप्न रंगवते. पण आदित्यनं तर तिच्या स्वप्नांचा चुराडा केलाय. त्याने हिला न विचारता न सांगता आधीच लग्न उरकून घेतले. श्रीकांत, काय रे, कुठे हरवलायस? नाही काय नाही. तू माझ्यापासून काही लपवतोयस का? तुझ्यापासून मी काहीतरी लपवू शकेन का? तू माझ्यापासून काहीच लपवू शकत नाहीस. पण मला का असं वाटतंय की तुझ्या मनात काहीतरी आहे आणि ते तू सांगत नाहीयेस. हे बघ, जे असेल ते मोकळेपणाने बोलून टाक ना. काय झालंय? नाही